मुख्यमंत्र्यांनी हे स्टेअरिंग हाती घेतलेलं आहे आणि गाडी एकच आहे, आम्ही तिघेही यातून प्रवास करतोय अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। दादा मागे बसून बघणार आहेत की कोण गाडी छान चालवतं अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। तर दादा हे कॅप्टन आहेत, तसं अंपायर आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। शिंदेनंतर आता फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग आहे। इगतपुरीच्या दिशेने जो आता प्रवास होतोय त्याची ही दृश्य आपण पाहतोय। घुसायचा नंबर पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा खुला झाला। त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा होता। तर तिसरा टप्पा हा गेल्या वर्षी भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटरचा झाला आणि आता आज हा शेवटचा टप्पा जो आहे त्याचा लोकार्पण झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय, इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा आहे। शेवटच्या टप्प्यातील 76 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे जो आता प्रवाशांचा सेवेत येणार आहे। नागपुरातून आता मुंबईच्या विशीवर अवघ्या 8 तासात पोहोचता येणार आहे। आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला करण्यात आला होता। मुंबई नागपूर जलद प्रवासासाठी आता 701 किलोमीटरचा मार्ग जो आहे तो आता खुला करण्यात आलेला आहे। राज्यातील सर्वात लांब बोगदा या रस्त्यावर आहे आणि याची अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत। यात इंटरनेट सेवा आहे, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आहे, सर्व्हिस एक्झिट सिस्टीम आहे, फायर अलार्म सिस्टीम आहे, ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम आहे, रेडिओ कम्युनिकेशन यांसारख्या अद्ययावत सुविधांनी हा बोगदा जो आहे तो नटलेला आहे। तसंच हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम आणि सीसीटीव्ही देखील या बोगद्यात असणार आहेत। हा महामार्ग मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजला जातो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग याचा अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा महामार्ग आज प्रवाशांच्या सेवेत आलाय। या समृद्धी महामार्गावर एकूण 11 बोगदे आहेत आणि यात 5 दुहेरी बोगदे आहेत आणि त्याची एकूण लांबीच 21.46 किलोमीटर एवढी आहे। या महामार्गावर 32 मोठे पूलही आहेत आणि या 84 मीटर उंचीवर असलेला पूल यांचा समावेश आहे। वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक उंचीच्या खांबावर असलेला पूल आणि एकूण 32 मोठे पूल असे 25 इंटरचेंज आणि 6 किलोमीटर ओव्हरपास तयार करण्यात आलेले आहेत। या महामार्गावरून आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रवास करतायत। सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती गाडीचं स्टेअरिंग घेतलं होतं, मात्र आता इगतपुरीच्या दिशेने प्रवास करताना मुख्यमंत्र्यांनी हाती स्टेअरिंग घेतलेलं आहे आणि आमची गाडी एकच आहे, आमचा प्रवास एकच आहे असं देखील म्हटलेलं आहे। दादांनी आता मध्ये या ठिकाणी करतात, थेट किती खोली आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहिलं जातंय आणि